सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात मुंबईतून। मुंबईमध्ये दुपारनंतर पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईत मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे मुंबईतल्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। भरतीमुळे समुद्रात पाणी जाण्यास अटकाव येतोय। ही मुंबईतील ठिकठिकाणची आपण दृश्य पाहतोय। साकीनाका, कुर्ला, पवई तलाव नागरिकांना त्यानंतर आवाहन सुद्धा केलेलं आहे। साकीनाका, कुर्ला या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। सखल भागात पाणी साचले, रस्त्यावर पाणी साचले, त्यामुळे वाहतुकीमध्ये खोळंबा निर्माण झालाय। तर पवई तलाव तुडुंब भरलेला आहे, वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालाय। मुंबईत जागोजागी पाणी तुंबलेलं आहे। दुपारनंतर पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे मुंबईत सखल भागात पाणी साचलंय। त्यातच समुद्राला भरती आहे, त्यामुळे समुद्रात पाणी जाण्यास अटकाव निर्माण झालेला आहे। मुंबईत मुसळधार पाऊस आणि आताही संध्याकाळी ही मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट हा जारी केलाय। मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच सखल भागात पाणी साचलंय। साकीनाका आणि कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले, हे दृश्य आपण पाहतोय। पावसाच्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल झाले। मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीला सुद्धा बसलाय। मुंबईतील अनेक ठिकाणी वाहतूक ही विस्कळीत झाली होती। अत्यंत संथ गतीनं वाहतूक ही ठिकठिकाणी सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय, त्यातच आता दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा दिलेला आहे। काय नेमकी स्थिती आहे मुंबईमध्ये? नक्कीच जगदीश, आपण पाहतोय की गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुठेतरी आता ठिकठिकाणी पाणी साचायला जे आहे ते सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रामुख्याने हवामान विभागाच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसांपासून मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता आणि यामध्येच आपण पाहतोय की आज दुपारपासूनच ज्या पद्धतीचा जोरदार पाऊस हा मुंबईमध्ये सुरू आहे, यामुळे कुठेतरी आता मुंबईतील वरळी असेल किंवा मग कुर्ला, अंधेरी, साकीनाका या परिसरात पाणी साचण्याचे ते सुरू झाल्याचं पाहायला मिळते। आता सध्या जर आपण पाहिलं तर कुठेतरी रिमझिम पाऊस हा सुरू आहे, मात्र सकाळपासूनच ज्या वेगाने पाऊस हा मुंबईत सुरू होता, यामुळे आता आपण पाहतोय की मुंबईच्या ठिकठिकाणी पाणी साचले। त्यामुळे आता येत्या 24 तासामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा पाऊस हा अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान विभागानं वर्तवली। त्यामुळे आता नागरिकांना सुद्धा तेवढा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यासोबतच अत्यावश्यकच्या वेळेतच बाहेर पडा असं सुद्धा आव्हान नागरिकांना केल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे ऑरेंज अलर्ट दिल्या कारणामुळे आपण पाहतोय की येत्या 24 तासामध्ये मुंबईत मुसळधार पाऊस मात्र पडण्याची आता शक्यता 24 तास सुद्धा मुसळधार वर्तवली पाऊस गेली। पडेल असा अंदाज वर्तवलेला आहे। काय नेमकी खबरदारी पालिकेने घेतली आहे? जे आपण भाग पाहिले की प्रमुख ठिकाण जे आहेत ते दादर असेल किंवा मग सायन्स सिटी या ठिकाणी जे ते मुंबईमध्ये पाणी साठत असतं। हिंदामाता परिसर असेल, या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचतं। मात्र त्या पद्धतीचा पाऊस हा कुठेतरी मुंबईत झाला नसल्या कारणाने या ठिकाणी पाणी साचलं नाही। मात्र कुर्ला असेल किंवा मग त्या ठिकाणी वरळीत सुद्धा आजच्या पावसामुळे पाणी साचल्याचं पाहायला मिळेल। त्यामुळे आता येत्या 24 तासामध्ये ज्या पद्धतीचा पाऊस होईल, यामुळे आता मुंबईमध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी नागरिकांचे आरोग्य किंवा कारण की आपण पाहिलं असेल तर सकाळपासूनच ठीक आहे। रेल्वे सुद्धा त्या ठिकाणी धीम्या गतीने चालत होती। जवळपास अर्धा तास लेट या सर्वच लोकल त्या ठिकाणी धावत होत्या। यासोबतच आपण पाहिलं असेल की हवामान विभागानं मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती त्या ठिकाणी 4.22 इंची लाट सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता होती। त्यामुळे ज्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते, या अनुषंगाने कुठेतरी मुंबईत हा पाऊस जोर धरू शकतो आणि येत्या ठीक आहे, 24 तासामध्ये याचा जो झलक आपल्या सर्वांनाच पाहायला मिळेल। ठीक आहे जय, तुम्ही असेच जोडलेले राहा।